पैसा आणि मानसन्मान दोन्ही टिकवायचे असतील तर या 10 सवयी कधीही सोडू नका. मित्रांनो, पैसा कमावणं कठीण आहे, पण तो टिकवणं त्याहून कठीण आहे. त्याचप्रमाणे मानसन्मान मिळवणं अवघड असतं, पण तो आयुष्यभर जपणं ही खरी परीक्षा असते. अनेक लोक मेहनतीने यश मिळवतात, पण काही चुकीच्या सवयीमुळे पैसा आणि प्रतिष्ठा दोन्ही गमावून बसतात. तर काही लोक साधा आयुष्य जगतात, पण त्यांच्या चांगल्या सवयी त्यांना कायम श्रीमंत आणि सन्मानित ठेवतात. म्हणून आयुष्यात फक्त कमाई वाढवणं पुरेसं नसतं, तर चांगल्या सवयीही तितक्याच महत्त्वाच्या असतात. आज मी तुम्हाला अशा 10 सवयी सांगणार आहे, ज्या आयुष्यभर सोबत ठेवल्या तर पैसा आणि मानसन्मान दोन्ही तुमच्यासोबत टिकून राहतील. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 1. वेळेची किंमत ओळखा आणि वेळेवर काम पूर्ण करा. या जगात प्रत्येक माणसाला दिवसाचे 24 तासच मिळतात. फरक फक्त एवढाच असतो की काही लोक त्या वेळेचं सोनं करतात, तर काही लोक तोच वेळ वाया घालवतात. जे लोक वेळेची किंमत ओळखतात ते प्रत्येक काम वेळेवर पूर्ण करतात आणि त्यामुळे लोकांचा त्यांच्यावर विश्वास बसतो. वेळेवर काम करणाऱ्या माणसाला संधीही जास्त मिळतात आणि मान सन्मानही जास्त मिळतो. पण जो माणूस प्रत्येक गोष्ट उद्यावर ढकलतो त्याच्या हातातून हळूहळू संधी, पैसा आणि लोकांचा विश्वास तिन्ही निसटू लागतात. लक्षात ठेवा, गेलेला वेळ कधीच परत येत नाही. म्हणून वेळेला नेहमी महत्त्व द्या, कारण वेळेचा आदर करणाऱ्या माणसाचा आदर जगही करतं. 2. दिलेला शब्द नेहमी पाळा. माणसाकडे किती पैसा आहे यापेक्षा त्याच्या शब्दावर किती विश्वास ठेवता येतो हे जास्त महत्त्वाचं असतं. कारण एकदा विश्वास तुटला तर तो पुन्हा मिळवणं खूप कठीण असतं. जे लोक दिलेला शब्द पाळतात त्यांच्यावर लोक डोळे बंद करून विश्वास ठेवतात. अशा लोकांना नाती, संधी आणि मानसन्मान आपोआप मिळत जातो. पण जे वारंवार आश्वासन देतात आणि ते पाळत नाहीत त्यांच्यावरचा हळूहळू लोकांचा विश्वास उडतो. लक्षात ठेवा, पैसा गमावला तर पुन्हा कमावता येतो, पण विश्वास गमावला तर तो परत मिळवण्यासाठी अनेक वर्ष लागतात. म्हणून बोलण्यापूर्वी विचार करा आणि एकदा शब्द दिला तर कोणतीही परिस्थिती असो तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. हाच गुण माणसाला खऱ्या अर्थाने श्रीमंत आणि सन्मानित बनवतो. 3. प्रत्येकाशी नम्रपणे वागा. नम्रपणा ही माणसाची सर्वात मोठी ताकद असते, कारण पैशाने वस्तू विकत घेता येतात, पण चांगली माणसं आणि त्यांचा आदर विकत घेता येत नाही. तुम्ही कोणत्याही पदावर असाल, कितीही श्रीमंत असाल किंवा कितीही यशस्वी असाल, पण जर तुमच्या बोलण्यात नम्रपणा नसेल तर लोक हळूहळू तुमच्यापासून दूर जाऊ लागतात. उलट साधा माणूसही जर प्रेमाने आणि आदराने बोलत असेल तर त्याची किंमत प्रत्येकाच्या मनात वाढते. लक्षात ठेवा, तुमचे शब्द तुमची ओळख बनवतात. म्हणून प्रत्येकाशी आदराने आणि नम्रपणे वागा, कारण नम्र स्वभाव असलेल्या माणसाकडे पैसा आला तरी मानसन्मान टिकून राहतो आणि संकट आलं तरी माणसं त्याच्या पाठीशी उभी राहतात. 4. कमाईपेक्षा कमी खर्च करण्याची सवय ठेवा. अनेक लोक चांगले पैसे कमावतात, पण तरीही महिन्याच्या शेवटी त्यांच्या हातात काहीच उरत नाही. कारण समस्या कमाईची नसते, तर खर्च करण्याच्या सवयीची असते. जितकी कमाई वाढते तितकाच खर्चही वाढला तर पैसा कधीच टिकत नाही. शहाणा माणूस आधी बचत करतो आणि नंतर खर्च करतो, कारण आज केलेली छोटी बचत उद्या मोठ्या अडचणीच्या वेळी आधार बनते. लक्षात ठेवा, श्रीमंत तोच नसतो जो खूप कमावतो, तर श्रीमंत तो असतो जो आपल्या कमाईचं योग्य नियोजन करतो. त्यामुळे कमाई वाढवण्या इतकंच खर्चावर नियंत्रण ठेवणंही महत्त्वाचं आहे. ही एक सवय आयुष्यभर पैसा आणि आर्थिक स्थिरता टिकवून ठेवते. 5. नवीन गोष्टी शिकणं कधीही थांबवू नका. ज्या दिवशी माणूस शिकणं थांबवतो त्या दिवसापासून त्याची प्रगतीही थांबायला लागते. जग रोज बदलत आहे, नवीन संधी निर्माण होत आहेत आणि नवीन कौशल्यांना महत्त्व मिळत आहे. त्यामुळे मला सगळं येतं हा विचार कधीही करू नका. प्रत्येक नवीन गोष्ट तुम्हाला अधिक सक्षम बनवते आणि भविष्यातील अनेक दारं उघडते. यशस्वी लोकांचं एक वैशिष्ट्य असतं, ते कितीही मोठे झाले तरी शिकण्याची सवय सोडत नाहीत. लक्षात ठेवा, ज्ञान ही अशी संपत्ती आहे जी कोणीही तुमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. म्हणून रोज काहीतरी नवीन शिका, कारण शिकणारा माणूसच पैसा, प्रगती आणि मानसन्मान या तिन्ही गोष्टी आयुष्यभर टिकवून ठेवू शकतो. 6. गरजेच्या वेळी इतरांना मदत करा. माणसाची खरी ओळख त्यांच्याकडे किती पैसा आहे यावर होत नाही, तर तो गरजेच्या वेळी किती माणसाच्या उपयोगी पडतो यावर होते. सुखाच्या काळात सगळेच सोबत असतात, पण अडचणीच्या वेळी मदतीचा हात पुढे करणारे लोक फार कमी असतात. तुम्ही केलेली छोटीशी मदतही एखाद्याच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते आणि अशी मदत कधीच वाया जात नाही. ती कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या रूपात तुमच्याकडे परत येते. लक्षात ठेवा, पैसा कमावणारे अनेक असतात, पण माणुसकी कमावणारे फार थोडे असतात. म्हणून संधी मिळेल तेव्हा निस्वार्थपणे इतरांना मदत करा, कारण अशा लोकांकडे फक्त पैसा नाही तर लोकांचा विश्वास, प्रेम आणि मानसन्मानही कायम टिकून राहतो. 7. स्वतःच्या आरोग्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका. पैसा पुन्हा कमावता येतो,
पण बिघडलेलं आरोग्य परत मिळवण्यासाठी खूप मोठी किंमत मोजावी लागते. अनेक लोक पैसा कमवण्याच्या धावपळीत स्वतःच्या शरीराकडे आणि मनाकडे दुर्लक्ष करतात. वेळेवर जेवत नाहीत, पुरेशी झोप घेत नाहीत आणि व्यायामालाही वेळ देत नाहीत. पण एक दिवस शरीरच साथ देणं बंद करतं. लक्षात ठेवा, निरोगी शरीर असेल तरच तुम्ही मेहनत करू शकता, पैसा कमवू शकता आणि आयुष्याचा आनंद घेऊ शकता. म्हणून काम कितीही महत्त्वाचं असलं तरी आरोग्याला कधीही दुसऱ्या क्रमांकावर ठेवू नका, कारण चांगलं आरोग्य हीच आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती आहे. 8. पैशाचा दिखावा करण्यापेक्षा त्याची योग्य बचत करा. आजकाल अनेक लोक श्रीमंत दिसण्यासाठी खर्च करतात, पण खऱ्या अर्थाने श्रीमंत होण्यासाठी बचत करत नाहीत. महागड्या वस्तू, अनावश्यक खर्च आणि दिखाव्यासाठी केलेली उधळपट्टी काही काळ लोकांचं लक्ष वेधून घेऊ शकते, पण ती आर्थिक सुरक्षितता देत नाही. शहाणा माणूस पैशाचा आवाज करत नाही, तो पैशाचं नियोजन करतो, कारण आज केलेली योग्य बचत उद्या अडचणीच्या काळात सर्वात मोठा आधार ठरते. लक्षात ठेवा, लोकांना प्रभावित करण्यासाठी खर्च केलेला पैसा संपून जातो, पण योग्य ठिकाणी केलेली बचत आणि गुंतवणूक आयुष्यभर साथ देते. म्हणून पैशाचा दिखावा करण्यापेक्षा त्याचं जतन करण्याची सवय लावा. हाच खऱ्या शहाणपणाचा आणि आर्थिक यशाचा पाया आहे. 9. यश मिळालं तरी नम्रपणा सोडू नका. यश मिळालं की अनेक लोक बदलतात. त्यांच्या बोलण्यात अहंकार येतो, वागण्यात गर्व दिसू लागतो आणि ज्यांनी त्यांना साथ दिली त्यांनाच ते विसरून जातात. पण लक्षात ठेवा, अहंकार माणसाला काही काळ मोठं दाखवू शकतो, पण नम्रपणा त्याला आयुष्यभर मोठं ठेवतो. खरोखर यशस्वी माणूस तोच असतो जो उंचीवर पोचूनही जमिनीवर पाय ठेवून चालतो, कारण नम्र स्वभावामुळेच लोकांचा विश्वास, प्रेम आणि आदर कायम टिकून राहतो. म्हणून कितीही यश मिळालं, कितीही पैसा मिळाला तरी नम्रपणा कधीही सोडू नका, कारण माणसाला उंचीवर नेणारं यश असतं, पण त्या उंचीवर टिकून ठेवणारा गुण म्हणजे नम्रपणा. 10. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी शांतपणे विचार करा. आयुष्यात घेतलेला एक चुकीचा निर्णय अनेक वर्षाची मेहनत वाया घालवू शकतो. म्हणून कोणताही निर्णय रागाच्या भरात, भावनेच्या आहारी जाऊन किंवा घाईघाईत घेऊ नका. यशस्वी लोकांची एक सवय असते, ते प्रत्येक निर्णयाचे परिणाम आधी समजून घेतात आणि मगच पुढचं पाऊल टाकतात. थोडा वेळ थांबून विचार केल्याने अनेक चुका टाळता येतात आणि योग्य मार्ग निवडता येतो. लक्षात ठेवा, प्रत्येक निर्णय तुमचं भविष्य घडवत असतो. त्यामुळे बोलण्यापूर्वी विचार करा, खर्च करण्यापूर्वी विचार करा आणि कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी शांत मनाने परिस्थितीचा पूर्ण विचार करा. ही एक सवय तुमचा पैसा, तुमचा मानसन्मान आणि तुमचं आयुष्य तिन्ही सुरक्षित ठेवते. मित्रांनो, पैसा आणि मानसन्मान टिकवायचा असेल तर या 10 सवयी आयुष्यभर सोबत ठेवा. यापैकी तुम्हाला सर्वात महत्त्वाची सवय कोणती वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच प्रेरणादायी व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि प्रेरणादायी विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद.